तर आज आम्ही खास उर्वीच्या सांगण्यावरून निघालेलो. कुठे निघालेलो आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता हळूहळू मोसम बदलायला चालू झालेला आहे आणि आता पावसाळा सुरू झालाय बरं. तर बघा, आमच्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं लागलेली. भरपूर म्हणजे छोटंसं झाड आहे आणि पहिल्यांदाच त्याला एवढी फुलं लागलेली बरं का. खूप दिवसापासून येतात पण 4-5च्या वर जास्त येत नव्हते आणि आज त्याला जरा जास्तच फुलं आलेली म्हणून छोटासा व्हिडिओ घेतला. आणि मला मोगऱ्याची फुलं भरपूर आवडतात. गजरा तर करून घालायला खूप जास्त आवडतो. छोट्या प्लेटमध्ये सगळी मी फुलं तोडून आणली आणि आता देवाला व्हायची होती. देवपूजा माझी लवकर करून होते सकाळी, तसं म्हणलं 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तर माझी देवपूजा करून होतेच आणि किमान अर्धा तास तरी लागतो देवपूजा करायला. भरपूर देव आहेत आमच्या देवाऱ्यामध्ये, तुम्ही बघू शकता. यावरती डिटेल व्हिडिओसुद्धा मी नक्कीच बनवेन आणि तोही तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तुम्हालाही देवघर आमचं बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर म्हणजेच की मला काढायचं होतं तूप. भरपूर शाई साठलेली आणि त्याला आज काढू उद्या काढू म्हणत म्हणत आज वेळ आलेली तूप काढायची. तर मी डायरेक्ट आहे असंच काढते, लोणी वगैरे लावत नाही. डायरेक्ट जी शाई लावलेली असते तर ती कढईमध्ये टाकायची आणि जोपर्यंत तूप होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. तर तूप बनवून घेतलं आणि त्यानंतर म्हणजेच की गावामध्ये हळदी कुंकासाठी बोलावलेलं होतं. घरातली कामं आवरून घेतली आणि नंतर मी गेलेले होते हळदी कुंकासाठी. हळदी कुंकू झालं, भुती घेतली आणि त्यांच्याच घरासमोर भरपूर अशी झाडं लावलेली होती म्हणून त्यांना विचारून थोड्याफार फांद्या घेऊन मी घरी आणले, मला घरी लावायसाठी. घरी आले आणि भाऊजींचा आज उपवास होता, रविवार होता म्हणून त्यांच्यासाठी खिचडी बनवली. आम्ही सुद्धा जेवण आणि आज आम्ही उर्वीच्या सांगण्यावरून निघालेलो होतो. ते म्हणजेच की सकाळपासून आमची उर्वी हट्ट धरून बसलेली की खरसुंडीला जायचं आहे, कारण की मागच्या रविवारी आम्ही सगळेजण मिळून खरसुंडीला आलेलो होतो. तेच तिच्या लक्षात होतं म्हणून. तर देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर आलेलो होतो बाजारामध्ये. तर रविवारच्या दिवशी खरसुंडीचा बाजार असतो आणि आम्हाला शुक्रवारी आमच्या गावच्या बाजारला जायला काही वेळ भेटलेला नव्हता. त्यामुळे म्हणलं जाता जाता बाजार घेऊन जावं. बाजार घेतला, मस्त गरमागरम भजी घेतलेले. कोणाला बटाटे भजी आवडतात तर कोणाला कांदा भजी. तर बटाटे भजी घेतले आणि पाहुण्यांच्या घरी जाणार होतो थोडा वेळ म्हणून त्यांच्यासाठी खायला घेतलं. आणि तिथून पुढे आल्यानंतर आमच्या शेतामध्ये जे मिनी किचन गार्डन बनवायचं चालू आहे त्याच्यासाठी बियाणं हवी होती म्हणून बियाणं घ्यायसाठी आलो. गवारी एक द्या, भेंडी एक द्या. कवाळचं काय माहिती भेटतं का नाही? कवाळ घेवडा ही एक द्या. रेग्युलर जी कायम राहतोय ना त्याला. आणि भेंडी पण. तर थोड्याफार पालेभाज्या, त्यानंतर गवारी, भेंडी अशी बियाणं आम्हाला घ्यायची होती, घेतली आणि तिथून पुढं आलो. तर आज आम्ही आलो एका नर्सरीमध्ये. आता इथं आपण बघूया झाडं कशा कशाची भेटतात. होय, पैसे भाऊजी येणार आणि पैसे भाऊजी देणार. तर इथे आल्या आल्या इथल्या टेम्पोतल्या ड्रायव्हरनी ओळखलेलं होतं, कारण की ते इन्स्टाला रील्स आणि ब्लॉगसुद्धा बघते, त्यामुळे त्यांनी ओळखलेलं आणि नमस्कारसुद्धा केला. आंबा, त्यानंतर पुढेही वेगवेगळ्या प्रकारचे दिसते. चला आपण बघूया. इकडं आहेत नारळाची. पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या आंब्यांची नावं वगैरे दिलेत. केसर आंबा. त्यानंतर नर्सरीमध्ये फिरून आलो. झाडं काही घ्यायची झाली नाही, त्यांना म्हणजे जशी पाहिजे होती तशी काही भेटली नव्हती आंब्याची झाडं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय.